नमस्कार, माझे नाव राजश्री सोमनाथ शेलार. मी RBMB कॉलेज MSc फर्स्ट इयरची स्टुडंट आहे आणि आम्ही या ठिकाणी ऑन जॉब ट्रेनिंगसाठी आलो आहोत. तर त्याचा कन्सेप्ट असा होता की आपण जेव्हा MSc झाल्यानंतर जॉब कुठे करावा, काय करावा, नॉलेज घेण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो आहोत. तर त्यासाठी आम्ही एक ऑर्गॅनिक फार्मिंग चूज केलं होतं, कारण की ऑर्गॅनिक फार्मिंग ही काळाची गरज आहे. ही वाढतं पोल्युशन, या सगळ्या गोष्टी पाहता शहरावर होणारे इफेक्ट, हे सगळ्या गोष्टी जाणून घेण्यासाठी आम्ही ऑर्गॅनिक फार्मिंग शिकावं म्हणून ऑन जॉब ट्रेनिंगसाठी या ठिकाणी आलो होतो. आणि इथे 120 आवर्सचं आमचं ऑन जॉब ट्रेनिंग होतं. त्या ठिकाणी आम्हाला पहिल्यापासून जसं आपण एखाद्या लहान मुलाला शिकवत असताना मातीच्या गोळ्याला कसा आकार देतो, त्या टाईपच ऑर्गॅनिक फार्मिंगची कन्सेप्ट ही मातीपासून चालू होती. तर त्यासाठी आम्ही पहिले मातीमध्ये कोणत्या गोष्टी असतात, काय काय असतं, आपण जसं म्हणतो मातीतून नायट्रोजन घेतं, पण नायट्रोजन घेतला कसा जातो, त्यासाठी त्या मातीत काय पाहिजे असतं, या सगळ्याच बारीक बारीक गोष्टींची माहिती घेतली. त्यासाठी आम्ही फर्स्ट डेला पहिले ग्रो बॅग भरली. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे मॅन्युअर, कंपोस्ट, नीम केक, हे सगळे जे ऑर्गॅनिक पद्धतीने तयार केलेले फर्टिलायझर वगैरे आहेत त्यांचा यूज करून त्या ग्रो बॅग भरल्या. आणि त्या ग्रो बॅगचं ऑब्झर्वेशन केल्यानंतर असं आढळलं की आपण जेव्हा आपल्या शेतीमध्ये ऑर्गॅनिक जे खतं असतं ते यूज करून जेव्हा आपण एखादं प्लांट लावतो, त्याला उगवायला किती दिवस लागतात त्यापेक्षाही कमी दिवसात आणि अतिशय चांगल्या पद्धतीने ग्रो बॅगमध्ये त्या सगळ्या पालेभाज्यांची ग्रोथ व्यवस्थित प्रकारे झाली होती. तर आम्ही या ठिकाणी 120 तासामध्ये भरपूर प्रकारचे ट्रायल घेतले आहेत. म्हणजे मेथी शेड हाऊसमध्ये कशी ग्रो होते, उन्हाळ्याच्या दिवसात ज्या पालेभाज्या आहेत, धने वगैरे, ज्या व्यवस्थित प्रकारे ग्रो होत नाही, तर त्यासाठी आपण काय करू शकतो, कोणकोणत्या मॅन्युअरचा उपयोग करू शकतो, या सगळ्या गोष्टी जाणून घेतल्या. आणि सगळ्यात बेसिक कन्सेप्ट म्हणजे शेतकऱ्यांना आजपर्यंत माहितीच नाही आहे की सॉईल टेस्टिंग करायची गरज का असते, सॉईलमध्ये कोणत्या गोष्टीची गरज आहे जेणेकरून ते प्लांट वेगवेगळ्या प्रकारे किंवा चांगल्या प्रकारे ग्रोथ होती, त्यांची फ्रुटिंग वगैरे चांगल्या प्रकारे वाढेल. त्यासाठी आम्हाला सगळ्यात पहिले कन्सेप्ट ही सॉईल टेस्टिंग सॉईलमधले असणारे न्यूट्रिएंट वगैरे काय आहे, प्रत्येक न्यूट्रिएंटची व्हॅल्यू किती पाहिजे, त्यातून त्या न्यूट्रिएंटचा त्या प्लांटवर काय इफेक्ट पडतो, या सगळ्या गोष्टी इथे जाणून घ्यायला मिळाल्या. आणि सगळ्यात मेन म्हणजे आपण असं बघितलं की आपण अगोदर सगळ्या गोष्टीचं नॉलेज घेतो आणि मग प्रॅक्टिकल करतो, पण या ठिकाणी तसा काहीच भाग झाला नाही. स्टार्टिंगलाच आम्ही जेव्हा थेरॉटिकल नॉलेज घेत होतो त्यासोबतच प्रॅक्टिकल बेसिसवर आम्ही ट्रायल घेत होतो. आणि या ठिकाणी आल्यानंतर एक ऑर्गॅनिक फार्मिंग ही काळाची गरज का आहे याचाही कन्सेप्ट क्लिअर झाला. म्हणजे येणाऱ्या वाढत्या पोल्युशन किंवा वाढते डिसीज वगैरे या सगळ्यांना कंट्रोल करण्यासाठी ऑर्गॅनिक फार्मिंग किंवा त्या पालेभाज्या खाणं हे अतिशय गरजेचं आहे. तुम्ही बघू शकता की आता मुलींची ग्रोथ वगैरे होत नाही, काहींची हाईट कमी असते, हे असतं, हे सगळे प्रॉब्लेम हे एका पालेभाज्यांमुळे व त्यातल्या न्यूट्रिएंटमुळेच समोर येतात. या सगळ्या गोष्टींचं नॉलेज घेऊनच आम्हाला या ठिकाणी आमचे हे 120 आवर्स कंप्लीट झाले आहे. त्यामुळे मला खूप आनंद वाटतोय की आम्ही जे 120 तास घालवलेत त्यातून आम्हाला एक चांगल्या प्रकारचा कन्सेप्ट मिळाला आहे, जो फ्युचरसाठी खूप इम्पॉर्टंट आहे.